आता वाजलेले आहेत 12 आणि 12 वाजता मी तुम्हाला दाखवत आहे किराणा. कारण ना आत्या आलेल्या होत्या, तर आत्यासोबत 11 साडे 11 वाजेपर्यंत मी गप्पा मारत बसलो. मग ते चांगलं नाही वाटलं परत शूट वगैरे करायला, कारण ते आमच्या व्हिडिओ बघत होत्या. मग त्यामुळे आम्ही पण त्यांच्यासोबत बसलो व्हिडिओ बघत. आणि नंतर जेवण केल्यानंतर मग बेबीला परत ते चिकन फ्राय करून दिलं. तर खूप वेळ झाला. तर मी तुम्हाला आता किराणा दाखवते की आम्ही काय काय आणलं म्हणून, आणि काल आरवसाठी काय काय आणलं. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर हा आहे आम्ही आज आणलेला किराणा. तर यामध्ये ना मला खूप सारा डिस्काउंट भेटलेला आहे. तर हा टोटल किराणा कितीचा झाला हे मी लास्टला सांगेन, पण सगळ्यात आधी मी दाखवते की काय काय आणलं. आणि यामध्ये आंघोळीचे साबण आणि गहू हे नाही आणलेलं आहे मी, कारण गहू महाग होती दिली खूप आणि आंघोळीचे साबण भेटले नाही आम्हाला. तर ज्या आम्हाला पाहिजे होत्या ना त्या नाही भेटल्या, त्यामुळे त्या घेतलेल्या नाही आहे. तर चला मी सांगते काय काय आणलं. हा जो किराणा आहे ना तो आम्ही 4 मेंबरच्या हिशोबाने आहे, म्हणजे मी हे आणि 2 मुलं. तर त्या हिशोबाने हा किराणा आहे. तर तुमच्या घरात कसे मेंबर असतील त्यानुसार तुम्हाला सांगता. हे म्हणजे प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं ना, पण माझा हा असा किराणा असतो. तर त्यामध्ये येतं साखर आहे, नंतर साबुदाणा आहे, सुरती कोलम तांदूळ आहे, कारण मला याचाच भात आवडतो आणि भात खिचडी ह्या दोन्हीसाठी मी हाच वापरते. नंतर हा बिर्याणी राईस आहे. तर हा एक नंतर ही आहे तूर डाळ, ही मूग डाळ, हरभरा डाळ, नंतर हे शेंगदाणे आणि मसूर डाळ. तर हे एवढं आहे. तर हे मी ना जी सुट्टा असतं ना ते घेते, कारण जर तुम्ही पॅकेटमध्ये जर घ्यायला गेले ना तर विनाकारण आहे ना ते महाग भेटते तुम्हाला. फक्त पॅकेजिंगचे तुम्हाला पैसे द्यावे लागतात जास्त, पण तसंही हे ते पॅक करूनच देतात आणि खूप मस्त पॅकिंग देतात ते. तर मी ना कधी गेले तरी सुट्टेच घेते, कारण खूप खूप याच्यामध्ये खूप फायदा होतो आणि हे मी ना पर्सनल एक्सपिरियन्स केलेलं आहे. तर नंतर हा आहे पास्ता, पेनी पास्ता. तर हा आरवला खूप आवडतो. आणि हे आहे टोमॅटो केचप. तर हे विभा जे आहे ना तर याचं मी फर्स्ट टाइम घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा मी दुसरं वापरायचो. तर याचं आहे ना मी मेयोनीज वापरलेलं आहे पहिलं. तर खूप मस्त मेयोनीज आहे, त्यामुळे मी केचपसुद्धा यावेळेस हेच आणलेलं आहे. नंतर मी विभाजच आहे ना चीजी स्प्रेड ड्रेसिंग घेतलेलं आहे. तर हे चीज फ्लेवरमध्ये आहे. तर मी थोडंसं खाऊन बघितलं घरी आल्यावर, तर खूप मस्त फ्लेवर आहे याचा आणि मुलांना खूप आवडेल. नंतर आहे ना मी जे तेल आहे ना तेलाचे पॉकेट घेतलेलं आहे यावेळेस. तर कॅन घेतलेली नाही आहे, कारण कॅन आहे ना खूप महाग जाते आणि तिथे ना पॉकेटवर खूप डिस्काउंट होता त्यामुळे. तर पॉकेटची प्राईस आहे 195, म्हणजेच 195 रुपये प्राईस आहे. आणि हे मला भेटलेले आहे 159ला. हो 159ला भेटलेले आहे. तर हे 5 आहेत. 2 मिठाचे पॉकेट आहेत. तर मीठ टाटाचं वापरते मी. आणि नंतर हे आहे चोकोज. तर याचे ना पूर्ण असा पाऊच होता हा एकत्र केलेला, तर त्यावर एक फ्री आहे, तो आहे. नंतर हा आहे मॅगी मसाला. आणि हे आहे क्लिप्स, जे आपण सुटं काय असतं ना तर त्याच्या क्लिप्स आहेत. तर ह्या आहे ना मी पहिल्यांदा ऑर्डर केलेल्या होत्या. तर खूप मस्त आहे आणि खूप उपयोगी पडतात ह्या, त्यामुळे मी आता परत ह्या घेतलेल्या आहेत. तर याची प्राईस आहे 59 रुपये. नंतर हे केचप. तर केचप नाही आहे, जॅम आहे. किसान मिक्स फ्रूट जॅम आहे. तर जास्त खात नाहीत मुलं हे, पण मी एक छोटा पॉकेट घेतलेला आहे, कारण कधीतरी ना ते मागतात आणि जर नसलं काही द्यायला तर ब्रेडला लावून ते खाऊ शकतात त्यासाठी. नंतर हे आहे प्रॉन्स घेतलेले आहेत फ्रोझन. तर याची प्राईस आहे 220 रुपये प्राईस आहे याची.
तर हे मी पहिलं पण ट्राय केलेलं आहे. हे बरंच सामान असं आहे की जे मी म्हणजे पूर्ण सामान मी जेव्हा ट्राय केलेलं आहे तेव्हाच आणलेलं आहे. तरी हे पण ट्राय केलेलं आहे. तर हे खूप मस्त असतात. आणि हे स्पायसी चिकन ग्रिल, तर याचा व्हिडिओ आहे ना मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर हे खूप मस्त लागतं. म्हणजे मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे कारण हे बघा तुम्हाला फाटलेलं पाकिट दिसत असेल. तर यातले ना मी फ्राय केलं तर खूप मस्त लागतं. टेस्टसुद्धा खूप छान आहे आणि बनतंसुद्धा खूप मस्त. तर जास्त काय अवघड पण नाही आहे. तर मुलांसाठी तर खूपच उपयोगी आहे. तर हे एक पॉकेट घेतलेलं आहे. तर हे आहे प्राइस 335, 335 रुपयाला आहे. खूप मस्त आहे. नंतर हे मी फर्स्ट टाइम आणलं जे शेजवान आहे ना इंची, तर हे मी फर्स्ट टाइम आणलेलं आहे. पहिल्यांदा आपण ते कोणतं वापरायचं चायनीजचं ना, चिंग्स वापरायचं. तर हे फर्स्ट टाइम आणलेलं आहे. ती टेस्ट कशी आहे तर ते मी बघणार आहे कारण हे मी यासाठी घेतलं की बाय वन गेट वन फ्री होतं, त्यासाठी मी हे घेतलेलं. नंतर ना हे पाऊच घेते बघून, हे पाऊच घेतलेलं आहे. तर हे आहे डार्क सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि हे रेड चिली सॉस आहे. तर याची मी पॅकेजेस घेते कारण काचेच्या बॉटल बेबी फोडून टाकते. बऱ्याच वेळेस बेबीने काचेच्या बॉटल फोडलेल्या आहेत. शेजवानच्या तर 3 बॉटल फोडलेल्या आहेत. की तेव्हापासून मी शेजवानचा पाऊच भेटत नाही त्यामुळे मला तो घ्यावाच लागतो. पण याचे पाऊच भेटतं तर मी पाऊचच घेते. मी बघते की काचेचे जे बॉटल आहेत ना मी ते अवॉइड करते कारण घरात मुलं आहे ना तर ते बिलकुल टिकू देत नाही. तर हे घेतलेलं आहे. नंतर हा आहे न्यूट्रेला, तर हा खूप आवडतो बेबीला. तर हां 380, 380 रुपयाचा आहे न्यूट्रेला आहे. तर बेबीला खूप आवडते. बेबीने त्यातला बराच खाल्ला आहे. आता आल्यापासून ती खाते, न्यूट्रेलाच खाल्लं तुम्ही फक्त. नंतर तर हे चितळेचं दही आहे 2 पॉकेट. किती याची प्राईस काय 30 रुपये. तर हे 60 रुपयाचे 2 पॉकेट. त्याच्यावर डिस्काउंट होतं का. नंतर ही आहे ना ती ही फ्री भेटलेली आहे बघा. हां डर्मिकूलवर हा डर्मिकूल घेतला त्यावर डेटॉल फ्री भेटली आहे. तर हे झालं. नंतर ह्या 4 साबण आहेत बघा सर्फ एक्सेल, त्या 5 आहेत ह्या. तर या 10 रुपयाला ह्या घेतल्या तर त्यावर ही विम बार फ्री भेटली मला. नंतर हे आहे कोलगेट, तर कोलगेटची प्राइस आहे 65 रुपये. ही विको, तर विको मी पाऊचमध्ये वापरायची पहिल्यांदा पण आता भेटत नाही त्यामुळे कारण ही खूप महाग जाते. प्राइस नाही हां 130, 130 रुपये. नंतर आहे बटर, अमूल बटर. तर यावर तर नसं भेटलं काही डिस्काउंट. तर 245, 245 रुपये. नंतर आहे चीज, तर हे आहे 73, 73 रुपये. आणि हे जे आहे यावर डिस्काउंट भेटला होता ना. हां तर हे लिक्विड आहे लेमन पॉवर. तर हे हां ते यावर आहे 109, म्हणजे 109 रुपयाचं आहे. आणि हे भेटलं 85ला म्हणजे 85 रुपयाला भेटलेलं आहे. तर हे डिशवॉश लिक्विड आहे. तर हे मी फर्स्ट टाइम आणलेलं आहे. तर मी हे पण ट्राय करेल आता कारण यावर डिस्काउंट होता त्यामुळे मी आणलेलं आहे. खूप सारा डिस्काउंट भेटला यावर पण आणि सगळ्यात मोठा डिस्काउंट यावर भेटलेला आहे. तर ही आहे बजाजची कोकोनट ऑइल. तर ही बॉटलसुद्धा मला खूप आवडली कारण कलर खूप मस्त यायचा. जे आपली पॅराशूटची असते ना त्यापेक्षा जास्त कलर मस्त दिसतो याचा. तर याची प्राइस आहे 261, म्हणजे 261 रुपये. आणि ही कितीला भेटली आपल्याला 130 रुपयाला भेटली. म्हणजे पूर्ण 50% डिस्काउंट भेटलेला याच्यावर. आणि नंतर आम्ही ना दुसऱ्या मॉलमध्ये जर गेलो होतो ना तेव्हा हीच बॉटल आम्ही तिथे बघितली तर तिथे बिलकुल डिस्काउंट नव्हता, काहीच नाही. मी बघितलं ना त्यांना विचारलं सुद्धा तर ते नाही म्हणे डिस्काउंट आहे, बिलकुल डिस्काउंट नव्हता. तर मला याचा खूप फायदा झाला.
मी खूप खुश झाले, तिथं बघा मस्त माहिती झालं. तर नंतर हे फ्रुटीवर पण डिस्काउंट भेटलेलं आहे. तर फ्रुटी आहे, कितीची आहे फ्रुटी? फ्रुटी आहे 100 रुपयाची आणि डिस्काउंट होतो कितीला? 85ला, म्हणजे 85 रुपयाला. तर यातली अर्धी झालेली आहे कारण व्हिडिओ लेट शूट होत आहे ना. तर हा हे एवढा किराणा आणलेला आहे. तर यामध्ये गहू नाही आहेत, कारण गहू मी आधी ऑलरेडी आणलेले होते, पॉकेट आणलं होतं, गहू संपले होते. तर कारण किराणा लेट भरण्यात आलेला आहे, म्हणजे गेल्या महिन्यात मी किराणा भरला नव्हता आणि ह्या महिन्यात काय झालं, यांची पगार जी आहे ती लवकर झाली, 10 दिवस आधी पगार झाली, त्यामुळे किराणा पण आधी भरण्यात आला. तर त्यामुळे मी गहू आता आणलेले नाही आहेत आणि फक्त राहिलेली आंघोळीची साबण, बाकी पूर्ण किराणा आलेला आहे. आणि जे दूध आहे, दूधकडं महिना लावलेला असतो, दूधवाल्याकडे महिना लावलेला आहे. तर त्याचं रोजचं 1 लिटर दूध, 4 अंडी आणि चहासोबत खाण्यासाठी काही. तर असं आणण्यात येतं. एवढा किराणा जो आहे तो 1 महिन्याचा किराणा आहे आणि 1 महिन्याच्या वर पण जातो मला हा किराणा. तर याची प्राईस मी तुम्हाला सांगते आता की मी हा कितीमध्ये आणला म्हणून. तर हा किराणा मी आणलेला आहे 3471 रुपयामध्ये आणि त्यामध्ये बेबीचे खिलोना पण आहे. तर बेबीचे किती आहे, तर हा पण आहे त्यामध्ये डोरेमॉनचा आहे बॉलिंग सेट. तर हा 350 रुपयाचा आहे. तर याच्यामध्ये एवढा आहे आणि याची पूर्ण प्राइस आहे 3471 रुपये, म्हणजे राऊंड फिगर हा 3100 रुपयाचाच किराणा झालेला आहे माझा. तर हे जर आम्ही पहिलं उधार आणायचं होतं ना दुकानावरून, तर 2-3 वस्तू आणल्या तर 3000 3,500 असं द्यावं लागायचं आम्हाला. तर त्यामुळे आता जर किराणा भरला तर आपला एवढा फायदा होतो, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर महिन्याच्या महिन्याला जर किराणा आपण भरला आणि DMartमध्ये जर भरला ना तर खूप सारा डिस्काउंट भेटतो. फक्त नाही किराणा भरताना मॉलमध्येच भरा, खूप सारा डिस्काउंट देतात मॉलवाले. तर या गोष्टीमध्ये मला खूप सारा डिस्काउंट भेटलेला आहे आज. तर तुम्ही बघू शकता एवढं सामान आहे आणि ते फक्त 3000 रुपयामध्ये आणलेलं आहे मी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आता मी तुम्हाला दाखवत आहे की मी आरवला काय आणलेलं आहे. आरवला काल काय आणलं हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याआधी मी ना तुम्हाला दाखवते. तर हे बघा, तर इव्हेंट शो होईल तुम्हाला की त्याच्या शाळेमध्ये ना ह्या लिस्ट दिली जाते आणि एवढं सामान ते आणायला सांगतात. तर हे वर्षभराचं सामान असतं. त्यानंतर मध्ये ना काहीच पाहिजे पेन्सिलसुद्धा मागत नाही म्हणते, कारण पूर्ण 1 वर्षभराचं सामान एकदाच घेऊन ठेवावं लागतं. तर आता मी दाखवते तुम्हाला. तर सगळ्यात आधी ना हे बघा हा बोर्ड, तर हा आरव आणि बेबी दोघांसाठी आणलेला आहे. तर यावर आहे ना स्केच पेन मार्कर असतं ना त्याने लिहिलं जाते यावर आणि ते पुसल्या पण जातं ते. आणि इकडे जी साईड आहे ना त्यावर आपल्याला चॉकने लिहिता येतं. आणि हे बघा याच्यावर मार्करने लिहिलेलं होतं बेबीने, ते पुसल्या पण जातं. आणि हे बघा हा असा मार्कर असतो. तर हा खूप आवडला मला, कारण ना बेबीला पाटी घेतली. तर पाटी तिला ती 300 रुपयाची पाटी होती सेम अशीच, पण यातून अशी छोटीशी होती एकदम, फक्त डिझाईन वगैरे होती. तर ती 300 रुपयाला पाटी दिलेली होती त्यांनी. आणि नंतर आम्ही हा बोर्ड घेतला. तर हा 350 रुपयाला होता आणि हा पेन होता 25 रुपये. तर त्यांनी आम्हाला डिस्काउंट करून हा 300 रुपयाला दिलेला आहे. तर हा 300 रुपयाला भेटला आम्हाला आणि त्यासोबत मार्कर दिलं 25 रुपयाला. तर हा खूप उपयोगाचा वाटतोय मला तरी. नंतर आहे कंपॉस. तर हा आहे आरवसाठी कंपॉस. तर त्याचा आहे ना पहिला कंपॉस कारचा होता, यावेळेस पण तो तसाच येत होता. नंतर मी त्याला चेंज करायला लावला. तर हा थोडा छान पण वाटतोय. तर याला आहे ना 2 हे पण आहे शार्पनर. तर हे एक कलर पेन्सिल शिवण्यासाठी आहे आणि हे आपले रेग्युलर पेन्सिलसाठी आहे. आणि यामध्ये ना त्याला स्केल, पेन्सिल, फोर रबर हे फ्री भेटलेलं आहे यामध्ये. तर हा पण खूप छान वाटला मला आणि त्याला खूप आवडला. तर हा भेटलेला आहे 250, म्हणजेच हा 250 रुपयाला भेटलेला आहे. नंतर त्याचे बुक्स म्हटले आहे या मॅथची बुक्स.
याची प्राइस आहे 350 रुपये. नंतर ही आहे गो ग्रीन. तर ह्या पूर्ण बुक मी पण नवीनच बघते. ही बुक माहिती मला, कारण ही त्याला 3rd स्टँडर्डला पण होती, पण इथे मॅथ ऑलिम्पिक 3 होतं, आता इथे 4 आहे. तर आणि ही नवीन वाटते ही गो ग्रीन. तर हिची प्राइस आहे 240 रुपये. नंतर ही आहे इंग्लिशची. तर हिची प्राइस आहे 125 रुपये. ही मराठीची किती सुंदर आहे ना, पूर्ण वर्क केलेलं आहे मराठी बुकवर. तर ही आहे प्राइस 250 रुपये. ही आहे 250 रुपये. नंतर ही आहे हिंदीची बुक. किती कलरफुल आहेत ना, खूप कलरफुल आहेत, मस्त आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचे बुक आहे ना खूप कलरफुल वाटते. तर हिची आहे 125 रुपये. पण आतमध्ये बिलकुल कलर नाही. रिमझिम, हा रिमझिम त्याला 3rd स्टँडर्डला पण होती, पण डिझाईन अलग होती आणि याची डिझाईन अलग आहे. तर ही आहे हिंदीची. तर हिची प्राइस आहे, तर हिंदीच्या बुकवर प्राइस लिहिलेली नाहीये, तर ही कितीची आहे ती मला माहिती नाहीये. आता नाहीये, यावर प्राइस नाहीये. नंतर ही आहे मारीगोल्ड. तर मारीगोल्ड त्याला याला पण होते 3rd स्टँडर्डला, पण डिझाईन अलग आहे याची. याच्यावर पण प्राइस नाहीये, नाहीये यावर पण प्राइस. हे आहे ड्रॉइंग बुक. तर गेल्या वेळेस पण अशीच होती 30 रुपये. नंतर हे आहेत वह्या. तर वह्या ही आहे दुरेगी. तर हिची प्राइस आहे 48 रुपये. नंतर 25 रुपये. ही पण ही एक रेगी आहे. ही परत दुरेगी आहे 50 रुपये. दुरेगी 50 रुपये. एक रेगी आहे 40 रुपये. परत एक रेगी 40 रुपये. तर अशी पूर्ण ही बघ यामध्ये पॅक केलेली होती ही पण. तर या एक रेगीचा आहे तिन्ही चारी पण. तर यांची एकाची प्राइस 25 रुपये अशी आहे. तर या 4 आहेत. नंतर हे बघा असे आहे ना कवर भेटतं, हे अशी कवर रोल हे दिसतंय ना, तर हे ना असं असतं बघा हे. तर हे ना हे 2 घ्यावं लागतात, पण ह्यावेळेस आहे ना आम्ही घेतलेलं नाही, कारण त्यातला आहे ना एकच यूज होतो आणि एक तसंच राहतो. तर हा आमचा गेल्या वर्षीचा उरलेला आहे, कारण गेल्या वर्षी 2 घेतले होते, त्यांचा सेटच असतो ना केलेला. तर आम्ही कॅन्सल केले दोन्ही पण, कारण हा होता म्हणून. जर नाहीच पुरला तर वापस करते. आणि त्याचं असं आहे की त्यांच्या वायरला सुद्धा कवर करावे लागतं. तर नाही जर झालं यामध्ये परत एक रोल आणावा लागेल. तर याची किंमत आहे 150 रुपये. आणि नंतर आहे हे आहे क्राफ्ट पेपर. तर हे 20 आहेत. तर हा सेट पण भेटतो त्याच्यामध्ये. आणि नंतर हे आहे स्टिकर. तर स्टिकर पण लावावे लागतात. तर स्टिकरचे 2 सेट आहे. तर एकामध्ये 32 स्टिकर आहेत. आणि हे दोन दिले हो त्यांनी, एकच भेटतो. तर या आम्हाला 2 आलेले आहेत. तर एक मुलींचा आलेला आहे आणि एक मुलांचा आलेला आहे. तर हा आहे 30 रुपयाला. नंतर हे आहे स्क्रॅप बुक फ्रोजन फूड. तर याची प्राइस आहे 40 रुपये. नंतर हा आहे आरोचा ड्रेस. तर हे आहे सॉक्स. सॉक्सची प्राइस आहे 67 रुपये फक्त सॉक्स. आणि काही नाही, फक्त ब्ल्यू कलर आहे, पण फक्त त्याला वरती रेश असल्यामुळे तिथूनच घ्यावे लागतात ते. तर हे बघा मी म्हणता की 10 रुपये सॉक्स भेटतो. आणि हे फक्त अशी लाईन आहे, लाईनअपसाठी तिथून घ्यावं लागतात. तर हे 67 रुपये. हा बेल्ट आहे. तर बेल्टची प्राइस नाही माहिती, त्यावर होती का बेल्टची प्राइस? बेल्ट कितीचा आहे हा का?
तर हा बेल्ट फ्री आहे म्हणताय ड्रेस सोबत, पण ड्रेसची प्राइस हा शाळेचा ड्रेस आहे बघा त्याचा, रेग्युलरवाला हा ड्रेस आहे त्याचा. तो पहिल्यांदा फक्त वेनसडेलाच तो ड्रेस होता, स्पोर्ट ड्रेस, आणि आता आहे ना वेनसडेला स्पोर्ट युनिफॉर्म घालायला लावायचे फक्त. पण आता त्यांनी तो चेंज केलेला आहे, तर आता एक दिवस हा आणि एक दिवस त्या असं केलेला आहे. तर आता त्याला हा पण घेतलेला आहे. तर हा कितीला भेटतोय? 650, 670ला. तर हा भेटलेला आहे 670 रुपयाला. तर शूज भेटलेला आहे 350 रुपयाला. तर हा ब्लॅक शूज आहे आणि व्हाईट शूज घ्यायचा आहे अजून, तर तिथे नव्हता व्हाईट शूज, तर ते म्हणे ब्ल्यूमध्ये येईल. तर याची ना स्टेशनरी किट भेटते त्याला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर, बाय.